तोंडावर जे असेल ते असेल, पाठीमागे कुठे करायचंय, काय असेल ते असेल माऊली. मग हे ज्याला समजलं त्याला भगवंत समजला. आणि व्यासपीठावर सांगते, देव बघायच्या भानगडीत पडू नका, देव कधीच दिसत नाही. कीर्तनकार आहे, व्यासपीठावर आहे, कीर्तनकार आहे, तरी सांगते देव दिसत नाही. कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव पहावया गेलो तेथे देवाची होणी. अरे देव बिव राहू द्या, संत लांबची गोष्ट आहे. माणूस झाला तरी लय झाले आपण, लय झालं. माणूस झाला तरी प्रामाणिकपणा जरी सांभाळला ना तरी फार झाला. नीतिमत्ता जरी योग्य ठेवली ना तरी फार झालं. महाराज सत्य वागायला शिका, सत्य बोलायला शिका. आमच्याकडे ती पद्धत नाही आणि कोणी बोललं तर आम्ही खरं मानत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी ऐको ना ऐको, लोकाला सांगू नका. देव सोबत आहे ना, काळजी करायची गरज. आणि टाळी वाजव वाटली तर वाजवा, त्याला काय GST टोल नाका नाही. एक माणूस एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं, काय झालं रे हसायला? म्हणे मी कंडक्टरला फसवलं. म्हणलं कस काय? म्हणला तिकीट काढलं गेलोच नाही. त्यांना सुद्धा कळलं. होय पोराव, काय कळलं रे? फसलं कोण रे? फसलं कोण? कोण फसलं? कंडक्टर फसला का? कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? कुणाच्या बापाचं गेलं? त्याला अक्कलच नाही तेव्हा. आणि ती दुसरा तिसरा कुणी नाही, आपणच आहे ती बिनाकली. म्हणजे तुम्हाला वाटतं काय अंधारात तुम्ही उठले म्हणजे माझं काहीतरी जाईल? हो का? माझं जेवढं पाकिट ठरलंय तेवढं ठरलंयच. त्यात रुपया कमी नाही, जास्त दिले तर बघू पण कमी तर नाही महाराज. मग तोटा कोणाचा आहे? ह्यांना वाटतं मी ही ऐकलंच नाही, अंधार झाला की उठून आलो. अरे तू फसला, मी नाही, हे समजून घेत जा. संतांचं जर आपण ऐकलं नाही तर फसलो आपण, संत नाही. लक्षात घ्या. मग थोडं डोकं वापरा. लेकर गुणाची पण कळतंय कीर्तन, है की नाही? हुशार पोरांनो, ताडा बसा रे. लोक हिअर. एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर वाटुळं केलं महाराज ते इंग्लिश मिडियमनं. धोबिका कुत्ता घरकाना घाटका. त्याला मराठी नीट येत नाही, इंग्लिशही नीट येत नाही. एकाच्या घरी मी गेले, ते अभ्यास करून करून इतकं पिसळलं होतं, पप्पाला मम्मी, मम्मीला पप्पा म्हणायचं. मी म्हणलं पप्पा काय करतात? म्हणलं स्वयंपाक करतात. म्हणलं शहर आहे जमत असं. म्हणलं मम्मी काय करते? म्हणलं दाढी करते. आता कोणाला नेऊन सांगता? लेकर आहे तो गुणवान. ताड बसा रे पोरांनो. हां चला माझ्याकडे बघा पोरांनो, मी काय सांगते, सॉरी तुम्ही काय ऐकता? मोठ्याने काय ऐकताय? नशीब कीर्तन तरी म्हणले, डांबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही. तेवढं तर माहिती, ही तर बी गाजी ती बाजी होते ती महाराज. पोरांनो, गेल्या 4 वर्षात एक पिक्चर लय गाजला. त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव तू तर लयच हुशार आहे रे. सायराट मधल्या हिरोचं नाव, हिरोईनचं. तुझ्या आई बापाची गाठच घेते कीर्तन झाल्यावर महाराज. लयच गुणाची लेकर आहेत. पोरांनो ताड बसा पटपट. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या, म्हणते त्याच्या, म्हणते त्याच्या. शांत गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव? जवा बघतीस तू माझ्याकडे, माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर. आपल्या बापाच्या गाडीचं हप्ता राहिलं, त्याला सांग फेडाय. बिंदास फिरू आपण, बिंदास. अहो त्या पोरांचं जाऊ द्या, मला कधी कधी गाण्यांचं नवल वाटतं. आता आता तर असली गाणी निघाली, माहित नसतील तुम्हाला सांगते, ऐका. जनरल नॉलेज असलं पाहिजे. ऐका काय गाणी महाराज. लिहिणाऱ्याच्या डोक्याची म्हणजे अशी किव येते, नाही सॉरी दया येते, दया. असं वाटतं आम्ही किती महाग आहेत. आम्ही तेच तेच अभंग बनतो. जिंदगी गेली तरी आमचं तुका म्हणे माझ्या तुम्हा संतांवर, जिंदगी गेली तरी आमचं त्यांच्यावरच वज आहे. हे किती हुशार लोक राव. नुसता कोरोना येऊ द्या, काळी महिना दिसतीस, होईल कोरोना, लोक तुला घे ग.
घे गो प्रेम करून. तुम्हाला पुन्हा नाही भेटायचं प्रेम आहे की नाही. भगवंताची भक्तिगीत भावगीत काही काही रचलेलीच होती, पण अजून लोकांच्या डोक्यात अजून सुद्धा गावात सप्ताह असला ना तर माईकवाले तेच वाजवतात का तर ते मनात आहेत. आजकालच्या लय भारी महाराज राधा कृष्णाचं तर वाटुळ केलं ह्या जातींनी. यांना वाटतं मी कृष्ण ती राधा. अय माझ्या कृष्ण हो इकडं बघा. मी तुम्हाला म्हणून सांगते, परवा दिवशी मला एक पोरगा भेटला, म्हणलं ताई, म्हणलं काय झालं, श्रीकृष्णानं बिना लग्नाचं केलं. म्हणून आम्ही का नाही. थांब म्हणलं मी आल्या तुला सांगते. ऐका रे दादा हो, बहीण आहे म्हणून सांगते ऐका. परमार्थाला एवढं सोप्यात आणि साध्यात घेऊ नका. कट्टाळा आला मला ती राधाकृष्णाचे स्टेटस बघू बघू. ही म्हणून हे नाही, महाराज लोक सुद्धा पिसाळले निष्ठे राधाकृष्ण. हे तुम्हाला करायचंय काय. मला तर वाटतंय त्याचा दोनच उद्देश. एक तर दिसताना पोरगा धार्मिक दिसतंय आणि पोचायच्या तिच्यापाशी भावना बी पोचतात. एवढं कसं डोकं लावितो रे. एवढं डोकं 10वीत लावलं असतं तर चांगल्या मार्काने पास तर झाला असता. निष्ठे राधाकृष्ण. ऐका रे, राधा 21 वर्षाची होते तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचा होता. राधा कितीची, श्रीकृष्ण कितीचा. मग तुम्ही 5 आणि तुमची राधा 21ची का रे. तुम्हाला काय वाटतं देवानं केलं ते बरोबर होतं आणि तुम्ही करताय ते चुकीचं आहे. अरे तुम्ही करताय ते चुकीचं आहे कारण तुमच्या प्रेमात स्वार्थ आणि वासना आहे. माझ्या भगवंताच्या प्रेमात वासना हा प्रकरण होतो. हे मी नाही, याला प्रूफ आहे. राधे घे, कुणाला घे, कृष्णाला घे. कुठं घे, कडेवर घे. कुठं ने, तुझ्या घरी ने. समजून घेताय, हे प्रेम आहे. मग देवाच्या नावाखाली काही बी खपवायचं. आणि श्रीकृष्णाला 16,108 होत्या, मग आम्ही बी 2-4 करतो. कर की बिंदास कर. एकानं मनावरच घेतलं आणि घरीच गेला आणि बायकोला म्हणला आजचा महाराज लईच चांगला होता. बायको म्हणली तुला बराच पाठला. ती म्हणला देवाला 16,108 होत्या, तुम्ही बी 2-4 करा. बायको म्हणली चांगली गोष्ट आहे, मी पण ऐकलंय द्रौपदीला 5 नवरे होते. कळलं त्यालाच कळलं. नवरा म्हणला तू बी गप पण मी बी गप. भानगडीत पडू नको माय. समजून घ्या. नामदेवरायांचा कूट अभंग हा एक प्रकार आहे. ते किती बी कुठले तरी कळत नाही. बघा, एकतर चिमणी उडन तरी नाहीतर चरण तरी. उडता उडता चिमणी चरण का. बर चिमणी केवढी होय चिमण्यानो, चिमणी केवढी, चिमणी 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 केवढी. तुम्हालाच बोलते, मराठीतच बोलते आहे की नाही. मग तसलं कुस नको तोंड करून का बसला. मी काय तुमचा बांधव करला का रानपी ठेवलंय का तुमच्या विरुद्ध पार्टीत मी उभा आहे. अशी बसले ती जस काय माझ्या मातीला आली ती. कसं आहे ना, हे बघा अहंकार आहे ना, अहंकार हा माणसाला आहे त्या क्षणाचा आनंद घेऊ देत नाही. सगळ्यात मोठी शोकांती काय, हा ॲटिट्यूड असतो. मी हिच्या बोलण्याला हसायचं का, कोण लागून गेली रे, मी नासक्या कांद्यावानीच बघणार, काय करायचं ते करू तिकडं. माऊली तुम्हाला मग सांगितलं तसं माझं काही जात नाही, पण तुम्ही आहे त्या क्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. आनंदी राहा जरा. जाऊ दे, आला तर आला ओमी करा, मरत नाही तुम्ही. मेले तर मग तुमच्या कर्मानं मारचाल, माझा काही संबंध नाही त्याच्यात. हो का, ऐका. पण खरं सांगू, कोरोनाच्या काळात तेच टिकले ज्याचा देवावर विश्वास होता. ज्यांनी कोरोनात माळा काढल्या ना, ह्या 3ऱ्या लाटीत पहिल्यांदा ती जाणार. लक्षात घ्या. एकतर तू घालू नको, घातली तर तुझा जर देवावर विश्वासच नाही तर तू नाक शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावतो कशाला. सकाळी काकडा, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी कीर्तन, रात्री भजन, हरे 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 हरे. आता झाला कोरोना, बसला घरी. डॉक्टर म्हणला बुवा पॉझिटिव्ह. बुवा म्हणला आता कसं. डॉक्टर म्हणला बुवा जीव पाहिजे का देव. बुवाला सरसाला मोतो पगडी 50. आधी जीवाचं बघू पुन्हा देवाचं बघू. बुवा म्हणला जीवच पाहिजे ना, काढ माळ. माळ काढून अंडी खाल्ली म्हणजे जगणार का तू. अंडी खाऊन जगला असा कोण आहे रे.
एक तर माझं म्हणणं आहे, विश्वास ठेवीत जा. कोरोनाचा विषाणू दिसला का हो माय बापा हो? दिसला का हो? न दिसणारा विषाणू मारतो याची खात्री आहे, तर न दिसणारा परमात्मा तारतो याची खात्री नसावी. देव तारतो बघा, विश्वास ठेव. होय पाठीमागचे तुमच्या अंगावरून काय वारं गेलं का तुम्हाला कळलं नाही? नाही कळलं तर वाजवा. उगं शेजारच्यानं वाजवली म्हणून वाजवू नका. कळलं तर वाजवा. म्हणजे मी एवढी कटाळून आले, पण मला असं वाटायले माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच कटाळला बसून बसून, है की नाही? जरा तोंडावर जरा फुललेल्या गुलाबासारखी तोंड ठेवा. गौरी फुटल्यागत तोंड करून बसला महाराज. नाही थंडी वाजायली मान्य आहे मला, त्यात काही वाद नाही महाराज, पण आनंदी राहा. हो का माय, मी तुमचं काय वाटोडं केलंय का? तुमच्या बांधाला माझा बांध, घराशेजारी घर, मी तुमच्या भावकीत, मी काय तुमची जाऊ, ननद, भाऊजाई, सासू, काही संबंधच नाही. तुमचा आणि माझा काय सुद्धा संबंध. खुशाल तोंड घेऊन नाही म्हणता होय. संबंध नाही तर काय मरायला काही खेळा आपण महाराज. संबंध आहे बरं. ते माणसं दोन्ही कोण वाजवू नका, लक्षात घ्या. नातं आहे माय. हे नातं जरी रक्ताचं नसलं ना, हे नातं भक्तीचं आहे. एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल, पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास देते एवढी ताकद या नात्यात. फक्त हे नातं जपता आलं पाहिजे. या नात्यात स्वार्थ नाही आला पाहिजे. बघा, कामासाठी जोडायचं नाही. आजकाल सगळी लोक कामासाठी वापर करतात. महाराज थोडा राग येईल, पण खरं सांगा कार्य करते हो. महाराजाला येऊस तर फोन करता का जाऊस तर करता? इमानदारीनं सांगा रे, तुम्हाला खऱ्या मायबापाची शपथ रे. इमानदारीनं सांगा रे, महाराजाला येऊस तर फोन करता का जाऊस तर करता? आणि गेल्यावर मर नका, उलत नका, तिकडं पालता का पड ना. पुढच्या वर्षी वाढदिवसाला करणार तारीख पाहिजे असते ना. किती रे किती, जाऊ द्या हो. 2 वर्ष कोरोनात आमचे टाळकरी माळकरी कलाकार कीर्तनकार काय करत होते, कोणी विचार केला का? पण आता 1000 जास्त मागितले की ह्यांची आग होती. 2 वर्ष आम्ही मेलो का जगलो याचा विचार कोणी केला का? केला का रे? बिलकुल नाही केला. अरे तुम्ही बोला ना, तुम्ही माझ्या आहे का कोणाची आहे? तुम्ही माझेच आहे, मग बोलत जा ना. म्हणजे मी तुमची साईड घेऊ बोलायचं, तुम्ही निसो करायचं, बोलत जावा. बघितलं का कोणी आपल्याकडे? फोन तरी गेला का? अरे मिस कॉल तरी दिला का? तेव्हा ही नाही त्याला मिस कॉल देऊ बेजार होती, पण आपल्याला दिला कारण त्यांना माहित आहे आपल्यापाशी काय सुद्धा. पण निष्ठे सप्ते चालू होऊ द्या. महाराज तुम्ही आमचं ना, आम्ही तुमचं ना, आमच्या गावाला तारीख, पण तुम्ही गेल्या वर्षी. असा राग येतो मग त्या पंख्याचा. निस्ता बोलवतो, मी तुमचा लय मोठा फॅन आहे. अरे कुठं मी आलता 2 वर्ष पंख्या? लक्षात घेत जरे, ही दुनिया आहे ना. जोपर्यंत तुमचं नाव आहे आणि तुमच्या खिशात पैसा आहे, तोवर आपली येत कोण नाही कोणाच. मग देवा सांगा सुख दुःख, कुणाला सांगा? त्याला सांगा. यांना जर सांगितले ना, चांगलं सांगितलं तोंडावर म्हणतील बरं झालं, पाठीमागं म्हणतील वाटोळ व्हायला पाहिजे. दुःख सांगितलं तोंडावर म्हणतील वाईट झालं, पाठीमागं म्हणतील असंच पाहिजे. लोक इथे देवा जी काही चाललंय ना, तुझी या सत्तेने, वेदाशी सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते. मग देवा जर तू आमचा सर्वस्व आहे, माझं सर्व काही पांडुरंग आहे. पांडुरंग आमचा पिता, माय बाप बहीण बंधू चुलता सर्वस्व जर तू आहेस, तर मागणं सुद्धा तुझ्याकडेच मागितलं पाहिजे. पण माझा एक नियम आहे, द्यावं सुद्धा त्याला ज्याला गरज आहे. ज्याला गरज नाही त्याला द्यायचं. माजलेल्या लोकांना कधीच दान करायचं बरं का. तुम्ही पंगत घातली, पंगत, आमदार बोलवले, खासदार बोलवले, मंत्री बोलवला, तुम्हाला काय वाटतं? आशीर्वाद भेटत्या की तुमचाच भात खाणार आणि तुमचंच रेशन कार्ड जाळणार. गावातली अशी कुटुंब ज्यांचा उदरनिर्वाह कष्टाने चालतोय, त्यांची चूल जर एक दिवस तुमच्या पंक्तीमुळे पेटली, तर त्याच्या लेकराबाळाच्या आशीर्वादानं तुमचा पांडुरंग तुमच्या कर्मात असल्याशिवाय राहणार नाही. फक्त दान त्याला करा ज्याला गरज आहे. महाराज लोकाला स्वलय म्हणायचं नाही. चहाच घ्या, दूधच घ्या, थोडं एक्स्ट्राच घ्या. पाकिट घेता येते, काय कमी आहे त्याला? इथं नाही तर तिथं खाईन,
पण एक साधा वारकरी जो दारातनं चाललाय, ज्याला भुकेची गरज आहे, त्याला देऊन बघा, तुमच्या पंढरीची वारी तुमच्या दारी होईल. दान त्याला करा ज्याला गरज आहे. आणि आम्हाला गरज आहे अशा कुळाची ज्यात हरिदास आहे. कारण आम्हाला हे टिकवायचं आहे. आधीच तर आहे ना महाराज, महाभारतामध्ये ज्यावेळेस महाभारत झालं त्यावेळेस फक्त 18 ते 20 लोक जिवंत राहिली. आणि त्याच्यामुळे जो आमचा पहिला संप्रदाय आहे किंवा जी आमची पहिली संस्कृती आहे ती 18 ते 20 जण किती वाढवणार आहेत, वाढवून म्हणून बरीच लोप पावली. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस संत संगती आली, ज्यावेळेस हा परमार्थ आला, त्यावेळेस कुठेतरी संस्कृती उदयाला आली. त्यावेळेस कुठेतरी कळलं की आम्ही कोण आहोत, आम्ही कशासाठी आहोत. मग आत्ता समजतंय आम्ही हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे. हे जर खोटं असतं तर 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण भगवान म्हटले नसते मनुष्यनाम सहस्रेषु. हे चालत आलंय, जन्मनाम मनुष्यनाम, हे ठरलेलं आहे. हे कुळानं कुळी चालत आलंय. सोप्या भाषेत आजा गेला पंजा मेला बाप मसनात गेला, पाहता पाहता नातू पंतू तोही. हे कुळ आहे आणि हे टिकवायचं म्हणून मागणं गरजेचं आहे. मागण्याची पद्धत असली पाहिजे. बघा नामदेवराय लय हुशार. एके वेळेस अशी अवस्था आली की नामदेवरायांच्या घरी जरा कमतरता भासली अन्नाची वगैरे दान करण्यामुळे. नामदेवरायांची बायको नामदेवरायांना सांगते, स्वामी बायको म्हणून नाही पण आई म्हणून लेकरांची अवस्था तहानेनं भुकेनं झालेली ही तळपळलेली अवस्था मला बघवत नाही. अशी माय आहे महाराज, तिला कसं सहन होणार आहे. नामदेवराय म्हणले काय करू, काही करा पण त्या उदरनिर्वाहाचं काहीतरी बघा. ठीक आहे. नामदेवराय हुशार, मागणीची पद्धत बघा बरं का. नामदेवराय भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हटले, देवा द्वादशीला माझ्याकडे जेवायला या. देव म्हणला, मला माहित आहे तू कुठल्या अवस्थेत आहे, हां तू मला कसं खाऊ घालणार. हो का देवा, ती माझं मी बघून घेईन. निवडणूक कशी लढवायची ती माझी मी बघल. तुम्ही तिकीट तर द्या. तिकीट द्यायचं काम कोणाच्या हातात आहे, तुमच्या आहे की नाही. बिना तिकीट देता बोंबलायचं. आधी तिकीट द्या मग बघू मी घरी कण दारी कण लढायची तशी लढत. तुम्ही तिकीट तर द्या. तुम्ही तिकीटच द्यायला तयार नाही आणि म्हणे या माझ्या पक्षात. आधी ऐकत खरं, आधी तुम्ही या तर पुढचं पुढं बघू. कोण म्हणतंय, नामदेवराय. देव नामदेवराय, आता देवाला सगळं माहित आहे. सर्व कळो आले, हां न सांगता सर्व कळो आले. देवा तुला न सांगता सगळं कळतं होय का. का पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. त्यानंच तर आतापर्यंत सगळं साहिलंय. त्याला माहित आहे. नामदेवराय म्हणले माहित आहे भीती सांग नको. तू येतो का नाही द्वादशीला. आता एवढा हट्ट करतोय नामा तर येतो. आता तेच नामदेवराय